नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. हो का जे कृष्णा कृतीची ये मोडी, होती विश्वरूप पटाची खडी, ते अर्जुनाची ये आवडी, उकलुनी दाविली. ज्ञानेश्वरीतील अध्याय 11, ओवी क्रमांक 651. 11व्या अध्यायातला विश्वरूप दर्शनाचा नाट्यपूर्ण प्रसंग समाप्त होत आला आहे. तिथे आलेली ज्ञानदेवांची ही ओवी आहे. विश्वरूप पाहण्यासाठी अर्जुन अगदी उतावीळ झाला होता, पण प्रत्यक्षात ते संहारक रूप पाहिल्यावर भयभीत होऊन गेलेलं त्याचं मन सौम्य आणि प्रसन्न असं चतुर्भुज श्रीकृष्ण रूप पाहण्यासाठी आतुर झालं. सत्य हे कधीकधी अतिशय भीषण असतं आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी आवश्यक असं धैर्य माणसाजवळ असत नाही. प्रपंचात काही वेळा विलक्षण दुःखाचे, निराशेचे किंवा अपयशाचे प्रसंग येतात, तेव्हा आपणा सर्वांना हा अनुभव येत असतो. अशा वेळी त्या माणसाची मनस्थिती प्रेमानं आणि सहानुभूतीनं समजून घेणारं कुणीतरी जवळ असावं लागतं. भगवंतांनी इथे तीच भूमिका घेतली आहे. विश्वरूपाचा स्वीकार करणं अर्जुनाला मानवत नाही असं दिसल्यावर अजाण बालकाचं नेणतेपण प्रेमानं पोटात घालून आईनं त्याच्या मनासारखं करावं, त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाची इच्छा पूर्ण केली आहे. अर्जुनाचा सारथी म्हणून रथावर बसलेल्या श्रीकृष्ण रूपात महाविशाल असं विश्वरूप सामावून राहिलं होतं. अर्जुनानं प्रार्थना केली तेव्हा भगवंतांनी त्याला त्या विश्वरूपाचं दर्शन घडवलं. हे कसं घडलं याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, श्रीकृष्णांच्या मानवी देहाकारात व्यापक विश्वरूपाचं महावस्त्र जणू घडी करून ठेवलं होतं. अर्जुनानं इच्छा व्यक्त केली म्हणून भगवंतांनी ही घडी उकलली आणि विराट असं विश्वरूप त्याला दाखवलं. पुन्हा भगवंतांनी श्रीकृष्ण रूप धारण केलं तेव्हा काय झालं हे सांगताना ज्ञानदेव त्याच दृष्टांतांचा उपयोग करून पुढच्या ओवीत म्हणतात, व्यापारी गिऱ्हाईकाला त्याच्या इच्छेनुसार एखादं वस्त्र उलगडून दाखवतो, पण त्याचा रंग आणि पोत ही त्याच्या पसंतीला उतरली नाही असं दिसलं तर पुन्हा घडी करून ते वस्त्र ठेवून देतो. त्याप्रमाणे भगवंतांनी विश्वरूप आवर्त घेतलं आणि पुन्हा आपलं चतुर्भुज रूप धारण केलं. एखादा अगदी सोपा दृष्टांत देऊन अतिशय महत्त्वाचा विषय सुलभ करून सांगण्याची ज्ञानदेवांची विलक्षण हातोटी इथं मोठ्या परिणामकारकपणे व्यक्त झाली आहे.